कल्याणपूर्व कोळशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमधला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपीला रात्रीमध्ये अटक केली होती आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि ते आता त्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याचे आम्ही पाहणी सुरूच आहे कालपासून त्यामध्ये त्याच्यामधून काही सीसीटीव्हीवरून आपल्याला 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळ ताब्यात घेतलेला आहे. एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली आहे, ती रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे. अशा पद्धतीने सीसीटीव्ही फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व आहेत का नाही या दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे. पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील अटकेची कारवाई. आरोपीचं नाव विशाळ गवळी आहे. तो या ठिकाणचा राहणार आहे कोळशेवाडी मधलाच आणि यापूर्वीचे त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत. त्या पद्धतीचा रेकॉर्ड सुद्धा पोलीस स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटकेची कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत. स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करणे प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या सर्व गुन्ह्यावरती जे काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ते आम्ही सर्व त्यावर करणार आहोत. सर, आरोपीची पत्नी या सगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं म्हटलं जातंय, त्या संदर्भात काय? सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामध्ये ठरवला आहे. सध्या गुन्ह्याच्या मध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना त्यामध्ये अटक केलेला आहे. सर, विशाल गवळी याचे जवळपास 3 लग्न झाल्याची चर्चा आहे. नेमकं त्या अनुषंगाने काय आहे, कारण तो विकृत आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्याबद्दल आत्ताचे त्याच्या यापूर्वीचे 2 लग्न झालेले होते आणि तिसरं लग्न अशाबद्दलची माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे की कोणत्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकार आहे. त्यानुसार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे.